मध्य नागपुरातील टिमकी परिसरातील अवघ्या 12 वर्षीय कनक भगतकर हिने मिस इंडिया ज्युनियर हा प्रतिष्ठेचा किताब पटकावून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। राजस्थान येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या स्पर्धेत कनकने आपल्या उत्कृष्ट प्रतिभेच्या जोरावर मॉडेलिंग क्षेत्रात ठसा उमटवला असून तिच्या या यशाचे शहरभर कौतुक होत आहे। कनकच्या या यशानिमित्त मंगळवारी टिमकी परिसरात गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते कनक भगतकर हिचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार दटके यांनी कनकच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। फारच म्हणजे फार आश्चर्याविषयी उचित बोलणं नाही, पण ज्या वस्तीत ती राहते त्या वस्तीतनं तिथपर्यंत जाणं हा मोठा प्रवास आहे, खडचड प्रवास आहे। त्यामुळे तिच्या पालकांना तर मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, त्यांचा धन्यवाद देतो, आभार साष्टांग नमस्कार घालण्यासारखं काम आहे। कारण या क्षेत्रात मुलीला पाठवणं, तितक्या समोर नेणं ही कमालीची कठीण गोष्ट आहे। त्यामुळे मी त्या पालकांचं आणि तिच्या संघर्षाला मी सलाम करतो की तिने जे केलं, कनकने जे केलं त्या संघर्षाला सलाम आहे। आणि तिच्यापासून अनेकांनी ज्यांना या क्षेत्रात योग्य पद्धतीने जायचं आहे, योग्य रस्ता निवडून त्यांनी तिचा प्रवास निश्चित आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि त्या क्षेत्रात त्यांनी समोर जावं। महिलांकरता सर्व क्षेत्र ओपन आहे। माननीय नरेंद्र मोदींचं धन्यवाद दिलं पाहिजे की आता भारतातली तरुण मुलगी फायटर पायलटसुद्धा होऊ शकते, तिला कमिशन मिळू शकतं। हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसारख्या द्रष्टा पंतप्रधानाच्या दृष्टीने झालं आहे। आता सर्व क्षेत्र तरुण मुलींना ओपन झाले आहेत, त्यामुळे त्याचा फायदा घ्यावा। त्यातला एका क्षेत्राचा तिने घेतला, त्याबद्दल मी तिचा आभारी आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या वस्तीचा नागरिकांचा पण मी धन्यवाद देतो। टिमकीसारख्या झोपडपट्टी भागात राहणारी कनक वसंत भगतकर सध्या हडस हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे। विशेष म्हणजे तिला मॉडेलिंगची प्रेरणा कोणाकडूनही मिळाली नसून आईच्या इच्छेमुळे ती या क्षेत्रात आली। अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत मिस इंडिया ज्युनियर किताब पटकावून तिने नागपूरचे नाव उंचावले आहे। या सत्कार सोहळ्यात परिसरातील नागरिकांनीही कनकचे कौतुक करत तिच्या यशाचा आनंद साजरा केला। कुटुंबियांनी देखील तिच्या या यशाबद्दल समाधान आणि अभिमान व्यक्त केला। दरम्यान कनकचे पुढील ध्येय मिस इंडिया किताब जिंकण्याचे असून तिला भविष्यात डॉक्टर बनण्याचीही इच्छा आहे। झोपडपट्टीतून पुढे येत कनकने मिळवलेले यश अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। खूप छान वाटत आहे। जर्नी जशी लहानपणापासून आहे, तिचे कॉन्फिडन्स आणि तिच्या मेहनतीचे जे आहे करायचं विचार, ते बघून आम्हाला खूप आनंद होते आणि त्याच याच्यात आम्ही पाठिंबा देऊन तिला समोर करण्याचा प्रयत्न करतो। या फील्डमध्ये तिला तुमचं सपोर्ट आहे, फॅमिली? हो, यामध्ये माझं सपोर्ट आहे, तिच्या मम्मीचा सपोर्ट आहे, मला माझ्या भावांचा सपोर्ट आहे, पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट या सगळ्यात मेन रोल आहे। म्हणजे आम्ही सगळेच सपोर्ट करतो तिला। आनंद तर भरपूर आहे। तिची इच्छा होती की तिने मॉडेलिंगमध्ये जावं आणि ती 5 वर्षाची होती तेव्हापासून ती मेहनत करत आहे। तिने मेहनत केली होती, आम्हाला तर विश्वास होता, शेवटी नव्हताच की विनर होईल म्हणून, पण जेव्हा तिचं नाव अनाउन्स झालं, फक्त कनक झालं, तेव्हा एवढी खुशी झाली की सर्व ओरडायला लागले। तिला आम्ही म्हणजे समोर जाण्याचाच प्रयत्न केला आहे। हां, तर भीती वगैरे अशी काहीच नव्हती। आणि मिस इंडियासाठी ती ट्राय करत आहे, कसं काय वाटतं तुम्हाला की करू द्याल तिला? आता याच्यानंतर तर मिस वर्ल्डसाठी हां, तर आमचा प्रयत्न सुरू आहे की ती समोर जावं म्हणून।